सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये बैलगाडा शर्यत क्षेत्रातील प्रसिद्ध बैलदेव बकासूर यांच्या प्रेरणादायी प्रवासाची सविस्तर माहिती देण्यात आली। या कथेनुसार बकासूर हा कोणत्याही बाजारातून विकत घेतलेला बैल नसून पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील सोसगाव येथे मोहिलशेठ धुमाळ यांच्या स्वतःच्या गायीपासून जन्मलेला आहे। सुरुवातीला घरची आर्थिक परिस्थिती कठीण असल्यामुळे त्याला विकण्याचा विचार झाला, मात्र त्या आजोबांनी घरचा बैल विकून देण्याचे घेतलेल्या निर्णयामुळे पुढे इतिहास घडवणारा ठरल्याचे या कथेत सांगितले आहे। व्हिडिओमध्ये मोहिलशेठ धुमाळ यांच्या बैलगाडा मालक होण्याच्या स्वप्नामागे संतोष मामा साळुंखे यांचे मोठे योगदान असल्याचं नमूद केलं। त्यांच्या प्रोत्साहनामुळे आणि संपूर्ण कुटुंबाच्या मेहनतीमुळे बकासूरची जडणघडण झाली। त्यांच्या यशामागे आजी आजोबांचा आशीर्वाद, कुटुंबाचे संस्कार आणि सातत्यपूर्ण परिश्रम हा खरा पाया असल्याचे सांगण्यात आले। बकासूरचे मूळ नाव सरपंच होते, मात्र नारायणपूर येथील एका शर्यतीत समालोचक प्रवीण घाटे यांनी मुळशीचा बकासूर मैदानात आला अशी घोषणा केल्यानंतर हे नाव कायमरूप झाले। पुढे हे नाव फक्त एक बैलाचे न राहता ताकद, विवेक आणि जिद्दीचे प्रतीक बनले। बैलगाडा प्रेमींमध्ये बकासूरला देव म्हणून संबोधले जाऊ लागले असाही उल्लेख करण्यात आला। सुरुवातीच्या काळात बकासूरने बिनजोड शर्यतीमध्ये सहभागी घेतला। पहिल्या स्पर्धेत पराभव झाला तरी त्यांना विरा या बैलासोबत उत्कृष्ट कामगिरी करत अनेक बिनजोड मैदानी जिंकले। लहान वयातच त्याने सलग अनेक स्पर्धांमध्ये मानकरी होऊन आपली वेगळी ओळख निर्माण केली। झेंड्यावर असलेली नाचूक नजर आणि झेंडा पडता क्षणार्ध वेग पकडण्याची क्षमता ही त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य मानले जाते। बकासूरच्या प्रवासात सोन्या, 50-50, मैब्या, बलमा, सर्जा, लखन, बावरा, जिगे अशा अनेक प्रसिद्ध बैलांसोबत शर्यती जिंकल्या। व्हिडिओनुसार त्यांनी पुसेगाव, पेडगाव, कोरेगाव, वडकी, वेळगाव, माळशिरस यासारख्या प्रतिष्ठित मैदानामध्ये हिंद केसरी किताब पटकावले। त्यांच्या नावावर हिंद केसरी मैदानातील अनेक प्रथम बक्षीस आहेत। एकूण 18 गुलाल असल्याचा दावा करण्यात आला। दशम हिंद केसरी ही विशेष पदवी मिळाल्याचे सांगण्यात आले। बकासूरची आणखी एक वेगळी ओळख अधोरेखित करण्यात आली, ती म्हणजे प्रत्येक वेळी नवीन बैलासोबत शर्यत करून हा नवख्या बैलालाही विजय मिळवून देण्याची क्षमता ठेवतो। त्यामुळे तो केवळ स्वतः जिंकणारा बैल नसून इतरांना यशाच्या शिखरावर नेणारा प्रेरणादायी साथीदार असल्याचं वर्णन केले आहे। वैभव मामा हे त्याचे प्रमुख ड्रायव्हर असून संतोष मामा साळुंखे योग्य जोडी आणि योग्य पेरा निवडण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात असे नमूद केले आहे। व्हिडिओमध्ये बकासूर भोवती निर्माण झालेल्या चाहता वर्ग उल्लेख करण्यात आला। त्याच्यावर गाणी, कविता, व्हिडिओ तयार झाले। अनेकांनी त्याचे टॅटू काढले, ते रेखाटली, तर काही चाहते त्याच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटर पायी चालत असल्याचं सांगण्यात आलं। त्याच्याबद्दलची भावना केवळ शर्यतीपुरती मर्यादित न राहता अनेकांसाठी तो श्रद्धा, प्रेरणा आणि अभिमानाचं प्रतीक बनल्याचं कथेत मांडले आहे। हा प्रवास कठीण काळही आला, काही स्पर्धांमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही, टीका झाली आणि बकासूर संपल्यात चर्चा रंगल्या। मात्र मोहिलशेठ धुमाळ यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी हार न मानता पुन्हा मेहनत घेतली आणि बकासूरला पूर्वीप्रमाणे दमदार पुनरागमन करून दिले। संघर्ष, सातत्याने आत्मविश्वासाच्या जोरावर पुन्हा विजय मिळवत त्याने आपले स्थान कायम राखल्याचं सांगण्यात आले। एकूणच हा व्हिडिओ बकासूरच्या जीवन प्रवासाला प्रेरणादायी कथारूप देतो। त्यात त्याचा जन्मापासून संघर्ष, मेहनत, शर्यतीबद्दल या हिंद केसरी किताब, चाहत्यांचे प्रेम आणि मालकांच्या समर्पणाचा गौरव करण्यात आला। अनेक दावे आणि भावना व्यक्त करण्यात आली असून बकासूरला महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत क्षेत्रातील एक प्रतिमात्मक आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून सादर करण्यात आले आहे।